धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला। पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीड जाणार आणि जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक होणार। अंजली दमान यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दादा मुंडेंचा राजीनामा घेतील, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार मुंडेंबाबत निर्णय घेणार। अंजली दमान यांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे काल अजितदादांकडे सुपूर्द। बीड प्रकरणामधील फरार आरोपी कृष्ण आंधळेसोबत काहीतरी वाईट झालं असावं, संदीप क्षीरसागरांकडून शंका व्यक्त। काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि भाजपच्याच गटात दिसतील, संजय राऊतांचा दावा। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीतील जमीन ताब्यात घेणार। जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा इशारा। बार्शीत कराडकडून ज्योती जाधवच्या नावावर जमीन खरेदी। जिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब बेसारे प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते। रोज लिहायच्या डायरीमध्ये बाबांनी स्थानिक नेत्यांचं नाव लिहिलंय, जिशान सिद्दीकींचा जबाब। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीत कंबोज यांच्या नावाचा उल्लेख। हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यात अर्धा तास व्हॉट्सअॅपवर संभाषण। जिशान सिद्दीकींच्या जबाबात उल्लेख। बाबा सिद्दीकी माझे जिवलग मित्र होते। निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर आम्ही नियमित बोलायचो। सत्य बाहेर यायला पाहिजे आणि न्याय झालाच पाहिजे, मोहित कंबोज यांचं वक्तव्य। डाऊचे संबंध आणि 1993च्या बॉम्बस्फोटातील सहभागामुळे अनमोल बिश्नोईकडून सिद्दीकींना मारण्याचे आदेश होते। पोलिसांच्या आरोपपत्रात मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा मोठा दावा। एकटे राहिलो तरी पुन्हा आम्ही लढून जिंकून दाखवू, ठाकरे गटातील राजुल पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतात, रस्सी जल गई पर बल नहीं गया। राजुल पटेल यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। भाजपवाले शिंदेंची रस्सी कधी जाळतील याकडे त्यांनी लक्ष ठेवावं। आमची रस्सी आम्ही नव्यानं बांधू, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना उत्तर। धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीमधील उपोषणस्थळी घेतली जरांगेंची भेट। मस्साजूग ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आज एक दिवसीय उपोषण करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी। जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी होण्याचा अंदाज। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद तसंच एसटीच्या दरवाढी विरोधामध्ये चर्चा होण्याची शक्यता। एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधामध्ये ठाकरे गटाचं आज राज्यभर आंदोलन। तिकीट दरवाढ रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। 30 जानेवारीपासून शरद पवारांचे नियमित दौरे सुरू होणार। मीरा रोडमध्ये शाखेचा ताबा मिळवण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने। शिंदे गटात गेल्यानंतर शहरप्रमुख शिवशंकर तिवारींचा शाखेवर दावा। तिवारींच्या दाव्यानंतर ठाकरे गट आक्रमक। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर दुसऱ्या दिवशीही कारवाई। शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर, पोलीस बंदोबस्त तैनात। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार। मालवणमध्ये शिवरायांचा 60 फुटांचा तलवारधारी पुतळा उभारण्याचं काम सुरू। राज्यात फेब्रुवारीनंतर 8 ते 10 हजार पोलिसांची भरती होणार। गृह विभागानं रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली, सूत्रांची माहिती। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत, तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही।